पिंपरी चिंचवडच्या चिंचवड गावातील बागेची तालीम येथील एका जुन्या घराला आग लागली आहे। अग्निशामक दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अकोल्यातील MIDC परिसरातील फेज क्रमांक 4 मध्ये ट्रकाला आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीमध्ये सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून वाहनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। IPL सामन्यांवर सट्टा लावणाऱ्यांवर अकोल्यात कारवाई करण्यात आली आहे। सट्ट्यांप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे। लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदानाचा जागर करण्यात आलाय। जिल्हा प्रशासनाच्या वतीने गो वोट मोहीम राबवण्यात आली आहे। दरम्यान जिल्ह्यातील सर्वच अधिकारी कर्मचारी या मोहिमेमध्ये सामील झाले। बुलढाण्यातील बोरी अडगाव इथे मतदान जनजागृतीसाठी एका तरुणाने अनोखा उपक्रम राबवला आहे। मतदान केलेली बोटाची शाही दाखवा आणि मोफत दाढी कटिंग करून घ्या असा फलक या तरुणाने आपल्या सलूनमध्ये लावलाय। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी तरुणांकडून ही अनोखी जनजागृती केली जाते। लोकसभा निवडणुकींच्या तोंडावरच आयकर विभागाने आज पहाटेपासून मध्य प्रदेशातील इंदूर, गोवा आणि दिल्लीत एकूण 50 ठिकाणी छापे टाकले आहेत। मुख्यमंत्री कमलनाथांचे खासगी सचिव प्रवीण कक्कड यांच्याकडून 9 कोटी रुपयांची रोकड जप्त केली गेली आहे। त्याचप्रमाणे रातुल, पुरी, अमीरा ग्रुप आदींच्या निवासस्थानकातून कार्यालयावरही छापे टाकण्यात आले। आयकर विभागाचे 300हून अधिक अधिकारी झाडाझडती घेत आहेत। केरळच्या वायनाडमध्ये गांधी विरुद्ध गांधी अशी लढत असणार आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात वायनाडमधून 3 गांधींनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत। विशेष म्हणजे यात राहुल गांधी नावाच्या उमेदवाराचाही समावेश आहे। त्यामुळे लोकसभेच्या मतदानात उतरलेले राहुल गांधी यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। सॅम पित्रोदा यांनी EVM मशीन बाबत वक्तव्य केलंय। देशातील EVM मशीन 100% सुरक्षित नाहीत असं मत त्यांनी व्यक्त केलंय। मी या EVM मशीनचा अभ्यास केला। ही यंत्र आणि त्यांची डिझाईन 15 वर्षांपूर्वी तयार केली आहे। त्यामुळे वाहतूक करताना आणि मतमोजणी करताना गडबड होऊ शकते असं ते म्हणाले। DD न्यूजला निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे। भाजप सरकारला आणि काँग्रेसला सर्वात जास्त कव्हरेज दिल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे। राष्ट्रीय न्यूज ब्रॉडकास्टर्सने निवडणूक आयोगाला ही माहिती दिली आहे। मात्र ही माहिती सरकारी सूत्रांनी फेटाळून लावली आहे। नमो टीव्हीला सरकारी परवानगीची आवश्यकता नसल्याचं सरकारनं म्हटलंय। भाजपकडून प्रचारासाठी नमो टीव्ही नावाची एक स्वतंत्र वाहिनी सुरू करण्यात आली आहे। याविषयी निवडणूक आयोगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून खुलासा मागवला होता। हे नियमित टीव्ही चॅनल नाही, जाहिरातीसाठी तात्पुरतं चॅनल सुरू केलंय। त्यामुळे सरकारी परवानगीची आवश्यकता नसते असं माहिती आणि प्रसारण खात्यानं स्पष्ट केलंय।